नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या सेशन मध्ये सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण आर्टिकल या अतिशय महत्वाच्या चॅप्टरला सुरुवात करत आहोत. व्हॉइस क्लिअर आहे का? एकदा मला चॅट बॉक्स मध्ये फक्त कमेंट करून सांगायचंय. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थित? सो बघा, आर्टिकल जे आहे ते फक्त आपण इंग्लिश याच लँग्वेज मध्ये यूज करत असतो. इतर कुठल्याही लँग्वेज मध्ये आपण आर्टिकलचा वापर जो आहे तो सेंटेन्स मध्ये करत नाहीत. ओके, सो देर आर टू टाइप्स ऑफ दी आर्टिकल. एक असतो आपला इनडिफायनाइट आर्टिकल आणि एक काय असतो आपला डिफायनाइट आर्टिकल. इनडिफायनाइट आर्टिकल याला आपण काय म्हणत असतो, तर याला आपण अनिश्चित उपपद असे म्हणतो. बरोबर, इनडिफायनाइट आर्टिकलला काय म्हणतो आपण? अनिश्चित उपपद असं आपण त्याला म्हणतो. आणि डिफायनाइट आर्टिकलला निश्चित उपपद असे म्हणतो. निश्चित उपपद असे आपण त्याला म्हणतो. आता जनरली आर्टिकल जे आहे, तर आर्टिकल आपण कोणाच्या आधी वापरतो, तर जेव्हाही वाक्यामध्ये नाउन येत आहे तर काही नाउनच्या आधी आपण काय यूज करत असतो, फक्त आर्टिकल आपण यूज करत असतो. ओके, तर नाउन या पार्ट्स ऑफ स्पीचच्या आधीच आपल्याला आर्टिकल वापरता येतं. याचे एक दोन काही एक्सेप्शन्स आहेत, ते आपण पुढे सांगणारच आहे, पण सध्या तुम्ही हे लक्षात ठेवा की आर्टिकल जे आहे ते आपण नाउन साठीच वापरत असतो. मग इनडिफायनाइट आर्टिकल कुठले आहे, तर दोन आहे, ए आणि एन. बोथ आर दी इनडिफायनाइट आर्टिकल. ए आणि एन दोघं पण काय आहेत, इनडिफायनाइट आहे. आणि आर्टिकल द जो असणार आहे तो काय असेल, डिफायनाइट आर्टिकल असेल. क्लिअर? मग लक्षात घ्या की ए आणि एन जेव्हाही वाक्यामध्ये येत आहेत ना, तर ते नेहमी इनडिफायनाइट नाउनच्या आधी येतील. म्हणजे असं नाव जे माहिती नाहीये, असं नाव जे अनिश्चित आहे, आणि त्या नामाच्या आधी तुम्ही आर्टिकल ए किंवा एन जो आहे तो यूज करू शकता. पण जेव्हा वाक्यामध्ये डिफायनाइट नाउन येणार आहे, म्हणजे निश्चित नाम येणार आहे, त्या डिफायनाइट नाउनच्या आधी तुम्ही काय वापरू शकता, तर आर्टिकल द. जे एखादं निश्चित नाम आहे, जे स्पेसिफिक नाउन आहे, त्याच्या आधी तुम्ही काय वापरू शकतात, आर्टिकल द वापरू शकतात. तर बेसिक गोष्ट ही तुम्हाला इथे माहिती असणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट की आर्टिकल ए आणि आर्टिकल एन या दोघांचाही अर्थ काय होतो, याचा अर्थ वन असा होतो. म्हणजे काय होतो, एक असा होतो. ए आणि एनचा अर्थ काय होतो, एक असा होत असतो. म्हणून आर्टिकल ए आणि एन जे आहेत ना, ते नेहमी आपण कोणाच्या आधी वापरतो, तर सिंग्युलर काउंटेबल नाउन जे असणार आहे, कोणाच्या आधी, सिंग्युलर काउंटेबल नाउन. म्हणजे असे नाम जे एकवचनी आहे आणि जे संख्येत मोजता येणारे, अशा नामाच्या आधीच आपण काय वापरत असतो, आर्टिकल ए किंवा एन जो आहे तो आपण यूज करत असतो. तर हे सगळ्यांनी ओके, तर लक्षात आलं. आर्टिकल एन आणि ए केव्हा वापरतो, की जे नाम कसं आहे, सिंग्युलर पण आहे, काउंटेबल पण आहे, अशा नामाच्या आधी आपण आर्टिकल ए किंवा एन वापरत असतो. मग आता लक्षात घ्या, आर्टिकल नाउनच्या अगोदर आले. ऍडजेक्टिव्ह असेल तर आर्टिकल ऍडजेक्टिव्हच्या पूर्वी येईल. ऍडजेक्टिव्ह अगोदर ऍडव्हर्ब आले तर आर्टिकल ऍडव्हर्बच्या पूर्वी येईल. आता नेमकं हे काय आहे, तर लक्षात घ्या की नाउन जे असणार आहे, बरोबर, वाक्यामध्ये जेव्हा नाउन येतं तर तुम्ही काय करताय, नाउनच्या आधी आर्टिकल वापरताय. बरोबर, वाक्यात नाउन येत असेल तर नाउनच्या आधी आर्टिकल वापरताय. पण जर वाक्यामध्ये नाउन आलेला आहे, नाउनला क्वालिफाय करणारा जर ऍडजेक्टिव्ह आलेला आहे, बरोबर, तर आर्टिकल जे आहे ना, हे आर्टिकल तुम्ही कोणाच्या आधी वापरतात, तर आर्टिकल वापरतात तुम्ही ऍडजेक्टिव्हच्या आधी. आर्टिकल कोणाच्या आधी वापरतात, ऍडजेक्टिव्हच्या आधी. पण कोणासाठी वापरलेलं असतं, ते नामासाठीच आलेलं असतं, नामानुसारच आलेलं असतं. पुढे एक नियम तुम्हाला उच्चाराचा सांगेल मी,
त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं की आर्टिकल जरी नावासाठी आलेला आहे तरी आर्टिकल हे ऍडजेक्टिव्हच्या उच्चारानुसार वापरले जाते. बरोबर. पुढे हा झाला पहिला नियम तुमचा, हा झाला दुसरा रूल तुमचा. थर्ड रूल क्या है अभी? तिसरा रूल काय आहे? जर सेंटेन्स मध्ये नाउन आलेला आहे, नाउनला क्वालिफाय करणारा ऍडजेक्टिव्ह आलेला आहे, ऍडजेक्टिव्हला क्वालिफाय करणारा ऍडवर्ब आलेला आहे, वाक्यात काय वापरलं जाणार आहे? वाक्यात आर्टिकल वापरलं जाणार आहे. कोणासाठी वापरलं जातंय आर्टिकल? ऍडजेक्टिव्हच्या आधी येतंय, पण आर्टिकल जे आहे ना ते नाउन साठीच वापरलं जातंय. कोणासाठी वापरलं जातंय? नाउन साठीच वापरलं जातंय. पण इथे जेव्हा आर्टिकल वापरणार ना तेव्हा ऍडव्हर्बच्या उच्चारानुसार वापरलं जाणार. कशानुसार? ऍडव्हर्बच्या उच्चारानुसार वापरलं जाणार आहे. क्लिअर? मग बघा अ गर्ल म्हटलंय. गर्ल, गर्ल काय आहे मित्रांनो? गर्ल आहे तुमचं सिंग्युलर काउंटेबल नाउन. मी आधीच सांगितलं की असं नाम जे एकवचनी आहे, जे संख्येत मोजता येत आहे, त्याच्याच आधी आर्टिकल ए किंवा एन वापरू शकतात. का? कारण ए आणि एनचा अर्थ वन असा होतोय. बरोबर. कारण काय आहे की ए आणि एनचा अर्थ काय होतो? वन असा होतोय. तर आर्टिकल ए आणि एन जे आहे ते कोणाच्या आधी वापरतात? सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी वापरतात. बरोबर. सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी. अ ब्युटिफुल गर्ल म्हटलेला आहे. गर्ल काय आहे? नाउन आहे. कशी आहे गर्ल? ब्युटिफुल आहे. ब्युटिफुल हा ऍडजेक्टिव्ह झाला. आर्टिकल हे कोणासाठी वापरलं आहे? नाउनसाठी. बर. शी इज अ व्हेरी गुड गर्ल. गर्ल काय झालाय आपला? हा नाउन झालेला आहे. गुड काय आहे आपला? ऍडजेक्टिव्ह आहे. व्हेरी काय आहे? व्हेरी आपला ऍडवर्ब आहे. हा आर्टिकल हे कोणासाठी आलाय? तर गर्ल या नाउन साठी आलाय. आय होप की रूल लक्षात आला असेल. नाउनच्या आधी आर्टिकल येतो, पण नाउनला क्वालिफाय करणारा ऍडजेक्टिव्ह येत असेल तर आर्टिकल ऍडजेक्टिव्हच्या आधी येतो, पण कोणासाठी आलाय? गर्ल साठीच. सिंग्युलर काउंटेबल नाउन साठीच. वी यूज आर्टिकल ए फॉर द सिंग्युलर काउंटेबल नाउन गर्ल in the second sentence also. Let's say in the third sentence, article A is used for the singular countable noun in this sentence. Okay? पहिल्या वाक्यामध्ये सुद्धा आर्टिकल हे गर्ल साठी होता. दुसऱ्या वाक्यामध्ये पण आर्टिकल हे गर्ल साठीच आहे. तिसऱ्या वाक्यामध्ये सुद्धा आर्टिकल हे गर्ल साठीच आहे. क्लिअर? मग बाकीचे रूल्स जे आहेत ते तुम्हाला मी हळूहळू सांगतेच पुढे. इथपर्यंत क्लिअर झालं की आर्टिकल जे आहे ते कोणासाठी युज होत आहे? तर आर्टिकल जे असणार आहे वाक्यामध्ये ते सिंग्युलर काउंटेबल नाउन साठी युज होत आहे. मग इनडिफायनाइट आर्टिकलने जो सुरुवात केली आहे, कुठले इनडिफायनाइट आर्टिकल? ए किंवा एन. बघा, एन आर्टिकल ओके डज नॉट रेफर टू एनी पर्टिक्युलर पर्सन. म्हणजे हे जे ए आणि एन आहे ना ते एखाद्या पर्टिक्युलर पर्सनला दर्शवत नाही, ते एखाद्या पर्टिक्युलर थिंगला दर्शवत नाहीये. बरोबर. मग ते कोणाला दर्शवत आहे? तर ते इनडिफायनाइट नाउनला दर्शवत आहे. आणि जे इनडिफायनाइट नाउनला दर्शवतात त्यांनाच आपण काय म्हणतो? इनडिफायनाइट आर्टिकल. आता तुम्ही म्हणत असाल मॅडम निश्चित नाम आणि अनिश्चित नाम नेमकं काय असतं? बरोबर ना. डिफायनाइट नाउन आणि इनडिफायनाइट नाउन मध्ये नेमका डिफरन्स काय आहे? प्रश्न पडला असेल. मग बघा एक्झाम्पल मधून सांगते. मी म्हंटले ही इज अ डॉक्टर, म्हणजे तो डॉक्टर आहे. कोणीतरी व्यक्ती डॉक्टर आहे हे इथे इनडिफायनाइट आहे. की कुठल्या तरी डॉक्टर बद्दल बोललं जातंय, पण त्या डॉक्टरला मी ओळखत नाही, तर डॉक्टर आहे. ओके, इट्स ओके, आहे तो कोणतरी डॉक्टर. पण मी जर असं म्हटलं हेच ते डॉक्टर आहे बरं का ज्यांनी माझी सर्जरी केली होती, तर डॉक्टर काय झाले? स्पेसिफिक झाले. का स्पेसिफिक झाले? यांनी माझी सर्जरी केली होती ह्या वाक्यामध्ये. मग तेव्हा ही इज अ डॉक्टर हु हॅज डन माय सर्जरी म्हटलं तर चालेल का? नाही. हु हॅज डन माय सर्जरी ही स्पेसिफिक इन्फॉर्मेशन दिलेली आहे की ज्यांनी माझी सर्जरी केली ना ते डॉक्टर आहे. मग इथे इनडिफायनाइट होतात का? नाही, कारण त्यांची ओळख तर सांगितली आहे ना. काय ओळख सांगितली? की ज्यांनी माझी सर्जरी केली ना ते डॉक्टर आहेत. सो इथे अ डॉक्टर येणार का? नाही, तर एरर असेल.
काय येणार? द डॉक्टर येणार. ओके, बरं मी जर असं म्हटलं ही इज अ बॉय, तो एक मुलगा आहे. जनरल, हा आहे तो मुलगा, कोणी पण असू शकतं, बरोबर. अ बॉय म्हटलंय. पण मी जर असं म्हटले ही इज द बॉय हू हॅज किंवा हू हेल्प्ड मी, हाच तो मुलगा आहे ज्याने माझी मदत केली होती. हू हेल्प्ड मी, ज्याने मदत केली होती. हा काय झाला? स्पेसिफिक झाला. ओके, स्पेसिफिक बॉय बद्दल सांगते की ज्याने मदत केली होती, तो स्पेसिफिक झाला. सो वी यूज द डिफायनाइट आर्टिकल. इथे बॉय असेल किंवा ह्या सेकंड सेंटेन्स मध्ये डॉक्टर असेल, हे स्पेसिफिक होऊन जात आहे. सो बिफोर द डिफायनाइट नाउन वी यूज द आर्टिकल द, बट बिफोर द इनडिफायनाइट नाउन वी यूज द आर्टिकल ए और एन. आय थिंक यू कॅन अंडरस्टँड. ओके, येस. त्यानंतरचा नेक्स्ट रूल बघा की ए आणि एन नेहमी सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या अगोदर वापरतात. आधी तुम्हाला मी नाउन मध्ये समजावून सांगते की नाउन किती प्रकारचे असतात किंवा काय काय असतात. बघा, नाउन मध्ये बेसिकली, ओके, ते 5 टाइप्स नाही सांगत आहे, बेसिकली 2 टाइप्स आपण बघितले होते की काउंटेबल नाउन असतात जे संख्येत मोजता येत आहे, बरोबर. आणि दुसरा कुठला असतो आपला टाइप? अनकाउंटेबल नाउन असतो, जे संख्येत मोजता येत नाही, बरोबर. आता काउंटेबल नाउनचे पण 2 प्रकार आहेत. हा असतो सिंग्युलर काउंटेबल नाउन आणि एक काय असतो? प्लुरल काउंटेबल नाउन. ओके, अनकाउंटेबल नाउन मात्र नेहमी कसे असतात? सिंग्युलरच असतात. ते अनकाउंटेबल असतात, म्हणजेच त्यांचा प्लुरल करता येत नाही, बरोबर. मग जे सिंग्युलर काउंटेबल नाउन असणार आहे त्याच्याच आधी तुम्ही काय करू शकता? ए किंवा एन आर्टिकल वापरू शकता. जे प्लुरल काउंटेबल नाउन आहे त्याच्या आधी सुद्धा तुम्ही ए किंवा एन आर्टिकल वापरू शकत नाही. जे अनकाउंटेबल नाउन आहे त्याच्या आधी सुद्धा ए किंवा एन आर्टिकल वापरू शकत नाही, ते लक्षात ठेवायचं. मग बघा, अनेक वचनी नामा अगोदर उपपद वापरत नाही. प्लुरल काउंटेबल नाउनच्या आधी पण आर्टिकल ए एन वापरायचा नसतो. सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी पण ए एन, सॉरी, सिंग्युलर अनकाउंटेबल नाउनच्या आधी पण ए एन वापरायचा नसतो. मग बघा, अ बॉय म्हटलंय, बॉयच्या आधी आर्टिकल ए आहे. एग आहे, एकच दिलाय म्हणून एन एग म्हटलंय. स्टुडंट एक आहे, अ स्टुडंट म्हटलंय. टीचर एक आहे, अ टीचर म्हटलंय. बोर्ड एक आहे म्हणून अ बोर्ड म्हटलंय. पण जर तुम्ही अ बॉईज लिहिलं बघा, ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट. जर तुम्ही अ स्टुडंट्स लिहिलं बघा तर ग्रॅमॅटिकली काय असेल? इनकरेक्ट. तुम्ही जर अ वॉटर लिहिलं, वॉटर इज द मटेरियल नाउन अँड वॉटर इज द अनकाउंटेबल नाउन. वॉटर काय आहे तुमचं? अनकाउंटेबल नाउन आहे. अनकाउंटेबल नाउनच्या पण आधी आर्टिकल येणार नाहीये, सो ते सुद्धा काय झालं? इनकरेक्ट झालं. ओके, पण अ वॉटर बॉटल लिहू शकताय का? अ वॉटर बॉटल करेक्ट असेल की इनकरेक्ट असेल? अ वॉटर बॉटल करेक्ट असेल की इनकरेक्ट असेल? आता इथे विचार करणार की बॉटल, सॉरी, वॉटर इज दी मटेरियल नाउन. मटेरियल नाउन मीन्स इट इज अनकाउंटेबल, so it is incorrect. But guys, listen carefully. Here, water is work as a noun. Okay? Yes. Water qualifies the bottle. Water काय करतोय? बॉटलला क्वालिफाय करतोय. सो वॉटरचं इथे जर पार्ट्स ऑफ स्पीच घेतलं तुम्ही, वॉटरचं पार्ट्स ऑफ स्पीच ऍडजेक्टिव्ह होतोय अँड आर्टिकल ए इज युज्ड फॉर द बॉटल. Okay, so it is absolutely correct. A water bottle is absolutely correct. Okay, yes, we take another example. An oil is correct or incorrect? It is incorrect. But
If I say an oil tank, it is correct. Why? Because an article is used for the tank. आर्टिकल अँड हा टँक साठी यूज झालाय मित्रांनो. अँड पार्ट्स ऑफ स्पीच ऑफ द टँक इज नाउन. टँक हा एक सिंग्युलर काउंटेबल नाउन आहे. ओके. आणि ऑइल कसलं काम करतो? इट क्वालिफाईज द टँक. टँकला क्वालिफाय करतोय, टँक विषयी अधिक माहिती देतोय. सो ऑइल हा ऍडजेक्टिव्ह आहे. सो आर्टिकल जो वापरला जातोय, इट इज युज्ड फॉर द टँक, इट इज युज्ड फॉर द बॉटल. Article a or an in the given examples are used for the article a or an are used for the noun. In those sentences, oil and water are work as a adjective. ठीक आहे. हे जे दुसरं सेंटेन्स आहे अँड ऑइल टँक आणि अ वॉटर बॉटल, याच्यामध्ये जे तुम्हाला ऑइल दिसतोय, जो वॉटर दिसतोय, हे मटेरियल नाउनचं काम करत नाहीये. ते तिथे विशेषणाचं काम करतायत. कारण ऑइल हा टँक बद्दल माहिती सांगतोय, वॉटर हा बॉटल बद्दल माहिती सांगतोय. बरोबर ना? म्हणजे एक सोपी गोष्ट सांगते की जसं घरातला एक व्यक्ती अनेक रोल प्ले करत असतो. बरोबर. म्हणजे एक मुलगा जो असेल तो भावाचा पण रोल प्ले करतोय. बरोबर ना? तो एक मुलाचा पण रोल प्ले करतोय, तो एक विद्यार्थ्याचा पण रोल प्ले करतोय. तर जसं आई आहे बघा, आई एक आईचा पण रोल प्ले करते, एक सुनेचा पण रोल प्ले करते, पत्नीचा पण रोल प्ले करते. बरोबर ना? पण आई एकच असते. बरोबर. पण कोणी सून म्हणणार आहे, कोणी आई म्हणणार आहे आणि कोणी अगं म्हणणार आहे. बरोबर. तसं वाक्यामधला प्रत्येक शब्द जो आहे ना, तो प्रत्येक वाक्यामध्ये वेगवेगळं काम करू शकतो. आणि तो काय काम करतोय ना, त्याच्यावरनं त्याचा पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायचं. म्हणजे ती व्यक्ती आई म्हणून कशी आहे, वेगळं असणार आहे. ती व्यक्ती एक पत्नी म्हणून कसं असणार आहे, तिचं काम वेगळं असणार आहे. एक सून म्हणून काय आहे, तिचं काम तिथे वेगळं असणार आहे. येतंय लक्षात? एक ऑफिशियल जर ती काही जॉब करत असेल तर तिचं काम तिथे काहीतरी वेगळं असणार आहे. तसं प्रत्येक शब्द जो वाक्यामध्ये येतोय ना मित्रांनो, त्याचं काम वेगवेगळं असतं. आणि जेव्हा पुढे जाऊन एररचे क्वेश्चन्स येतात ना, तर आधी त्यांचे काम काय आहेत हे ओळखता येणं गरजेचं आहे. म्हणून पीवायक्यू मध्ये सुद्धा तुम्ही बघत असाल बरेच पीवायक्यूचे लेक्चर, तर प्रत्येक शब्दाची फोड तुम्हाला करून दिलेली असते. किंवा पहिल्या लेक्चर पासून मी तुम्हाला हे सांगते की हे ऍडजेक्टिव्ह आहे, हा नाउन आहे, हा प्रोनाउन आहे. का सांगते? जेव्हा तुम्ही ह्या शब्दांना ओळखायला लागणार आहेत किंवा त्यांचं तुम्ही पार्ट्स ऑफ स्पीच ओळखायला लागणार आहे, त्यांची जात ओळखायला लागणार आहे, तेव्हा त्याच्या पुढे आलेलं बरोबर आहे का, त्याच्या मागे आलेलं बरोबर आहे का, त्याची जागा बरोबर आहे का, तो योग्य ठिकाणी आहे का, त्याचा फॉर्म बरोबर आहे का, हे सगळं चेक करायचं आहे आपल्याला पुढे जाऊन. येतं लक्षात? म्हणून सुरुवातीपासून या छोट्या छोट्या गोष्टींकडे फार लक्ष देणं गरजेचं आहे. या डोक्यात ठेवणं गरजेचं आहे. याच्या परत शॉर्ट नोट स्वतः काढणं गरजेचं आहे. बघा, शिक्षक ही अशी जात असते ना की बोर्डवर पूर्ण भरून जरी मी लिहिलेलं असतं ना तरी त्याच्यात काहीतरी अजून ऍडिशन केलीच असते. म्हणून जेवढं लिहिलंय तेवढंच आमचं आहे आणि हे बाकीचं एक्स्ट्राच आहे असं समजायचं नाही. 1000 पानांची नोट जरी दिली ना तरी त्याच्यामध्ये काहीतरी मी ऍडिशन शिकवताना करणारच आहे. त्याच्यामुळे हे जर बोर्ड भरलेला असतो ना तो स्वतः लिहून घेत चला, त्या एक्स्ट्राच्या नोट्स काढत चला. ठीक आहे. तर रूल लक्षात आला असेल की ए आणि एन नेहमी सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधीच वापरतो. हे आपण या स्लाइड मध्ये बघितलंय. परत रिपीट करून देते की इथे काय शिकलो की ए आणि एन नेहमी सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी वापरत असतो. प्लुरल काउंटेबल नाउनच्या आधी आर्टिकल ए एन वापरत नाही. अनकाउंटेबल नाउनच्या आधी आर्टिकल वापरत नाहीये. दुसरी गोष्ट एक्स्ट्रा सांगितली की मटेरियल नाउनच्या आधी पण आर्टिकल एन वापरत नाही. आर्टिकल ए ऍडजेक्टिव्ह साठी आलाय, आर्टिकल ए नाउन बॉटल साठी आलाय, आर्टिकल एन टँक या नाउन साठी आलेला आहे. पुढे बघा, आता स्कूलमध्ये सगळेजण हा नियम शिकलेत बघा की जेव्हाही शब्दाची सुरुवात ए ई आय ओ यू, शब्दाची सुरुवात ए ई आय ओ यू यांनी झाली तर त्याच्या आधी काय वापरायचंय? आर्टिकल एन वापरायचं आहे. बरोबर.
सगळेजण हा नियम शिकलेले आहात तुम्ही, एव्हरीवन. बट हा रूल जो आहे तो ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. काय आहे? हा रूल ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे. शॉक लागला असेल तुम्हाला कदाचित. बट वाय? लक्षात घ्या, तर कधीही स्पेलिंग वरून आर्टिकल ए वापरायचा की ॲन वापरायचा हे ठरवायचं नसतं. शब्दाच्या आधी, नाउनच्या आधी आर्टिकल ए येणार की ॲन येणार हे त्याच्या उच्चारावरून ठरवायचं असतं. मग बघा काय म्हटलंय की जेव्हाही शब्दाच्या उच्चाराची सुरुवात, जेव्हाही शब्दाच्या उच्चाराची सुरुवात कशाने होणार आहे? जेव्हाही शब्दाच्या उच्चाराची सुरुवात ही मराठी स्वराने होणार आहे. तर मराठीतील स्वर कुठले मॅडम? आमची सुरुवात इतकाच होईल. ते पण सांगते. जेव्हा शब्दाच्या उच्चाराची सुरुवात अ, आ, ई, ई, उ, उ, ए, ऐ, ओ, औ, आहा, ॲ, ऑ. जेव्हाही शब्दाच्या उच्चाराची सुरुवात ह्या स्वरांनी होणार आहे तर त्या नामाच्या आधी, अशा नामाच्या आधी तुम्ही काय वापरतात? आर्टिकल ॲन वापरतात, बरोबर. आणि जेव्हा शब्दाच्या उच्चाराची सुरुवात ही मराठी व्यंजनाने होणार आहे, ओके, मराठी व्यंजनाने होत असेल तर त्या शब्दाच्या आधी तुम्ही आर्टिकल काय वापरायचा असतो? ए वापरायचा असतो. इथे नाउन असो अथवा ऍडजेक्टिव्ह असो, व्हॉट एव्हर. जर शब्दाच्या प्रोनाउन्सिएशनची सुरुवात ही मराठी स्वराने होत असेल, म्हणजे अ, आई, उ, ऊ, ए, ऐ, ओ, आहा, ओके, आ आणि ऑ यांनी होत असेल तर त्याच्या आधी तुम्ही ॲन आर्टिकल वापरतात. आणि मराठी व्यंजनाने, म्हणजे हे सोडून क पासून ज्ञ पर्यंत जे आहे त्यांनी होत असेल तर त्याच्या आधी तुम्ही आर्टिकल ए वापरता. मग बघा, ॲन, ॲन्ट म्हटलंय, ॲने सुरुवात होते, बरोबर. आर्टिकल आहे. अम्ब्रेला, अमने सुरुवात होते. ॲन ऑनेस्ट बॉय, हा जो ॲन आहे ना हा बॉय साठी आलाय. बॉय इथे कसला आहे? नाउन आहे. पण ऑनेस्ट याची सुरुवात ऑने होते आणि हा ऑनेस्ट काय करतो? इट क्वालिफाईज दी नाउन. ऑनेस्ट हा इथे ऍडजेक्टिव्हचं काम करतोय मित्रांनो. कसलं काम करतोय? ऍडजेक्टिव्हचं काम करतोय. ॲन ऑनेस्ट बॉय म्हटलंय तर आर्टिकल ॲन हा जरी बॉय साठी आलेला असेल तरी उच्चार कोणाचा घेतलाय? ऑनेस्टचा घेतलाय. बरं, फक्त जर मी ॲन ऑनेस्ट लिहिलं तर चालेल का? बऱ्याच पुस्तकांमध्ये तुम्हाला ॲन ऑनेस्ट दिसतं, बट इट इज ऍब्सोल्युटली इनकरेक्ट. वाय? Because honest is the adjective and we never use the article and before the adjective. We use article a or and for the countable noun, for the singular countable noun. So we never use article and for the honest. Okay? Yes, the article and ह्या honest साठी यूज होणार नाही. Okay, can we use a clever? No, it is absolutely incorrect. Why? Because clever is the adjective and we never use the article here for the adjective. But if we write a clever boy, जर आपण a clever boy लिहिलं तर हे काय असणार आहे? बरोबर असणार आहे. जर आपण लिहिलं an honest boy तर सेंटेन्स काय होऊन जाणार तुमचं? बरोबर, कारण an आर्टिकल बॉय साठी आहे, पण उच्चार हा ऑनेस्ट या ऍडजेक्टिव्हचा घेतलाय. आई बात समज में? ॲन एग म्हटलंय बघा. एग कशाने सुरुवात होते? ए ने. ॲन वापरला. इयर, ई ने सुरुवात होते, ॲन इयर वापरलाय. बरं, इयर असेल तर आपण ॲन इयर म्हणतो आणि इयर असेल तर अ इयर का म्हणतो? ओके, ॲन इयर का नाही लिहित आपण? काय डिफरन्स आहे? कारण या इयरला आपण इयर असं लिहितो. हा ई जो आहे ना
तो मराठीतील कोण आहे, स्वर आहे, म्हणून त्याच्या आधी आपण ॲन वापरतो. आणि जो YEAR वाला इयर आहे ना, त्याला आपण कसं लिहितो, इयर असं लिहितो, इयर असं लिहितो. हा य आहे आणि हा कोण आहे, व्यंजन आहे, म्हणून त्याच्या आधी इयर असं लिहितो. क्लिअर? येस. मग इयर बरोबर आहे. इथे स्वराने सुरुवात झाली म्हणून ॲन वापरायचं. अँड एरोप्लेन, अँड ऑनरेबल पर्सन, अँड जो आहे तो पर्सन साठी आलाय, पण उच्चार कोणाचा घेतलाय, ऑनरेबलचा. कशाने सुरुवात होते, ऑन आहे. सो आपण ॲन आर्टिकल इथे यूज केलेला आहे. आता पुढे बघा, शब्दाच्या उच्चाराची सुरुवात ही व्यंजनाने झाली तर ए आर्टिकल वापरावा. मित्रांनो बघा, रूल असा पण आहे की जे मटेरियल नाउन आहे, ओके, मटेरियल नाउन आहे म्हणजे पदार्थवाचक नाम आहे, त्यानंतर ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहेत, हे तर अनकाउंटेबल आहे समजा. ओके, तर यांच्या आधी आपण कधीही ए किंवा ॲन आर्टिकल वापरत नाही. पण ऍब्स्ट्रॅक्ट नाउनचे काही एक्सेप्शन्स आहेत. काय आहेत, काही एक्सेप्शन्स आहेत. कुठले एक्सेप्शन्स आहेत ते इथे सांगते. पीटी, हेडेक, नॉईज, शेम आणि प्लेजर, दिस ऑल आर दी ऍब्स्ट्रॅक्ट नाउन. हे सगळे काय, हे सगळे ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, पण त्यांच्या आधी आपण आर्टिकल ए वापरू शकतो. सगळ्यात आधी लक्षात ठेवायचं. ठीक आहे, अ बुक आणि अ कॅट हे वेगळे, हे कॉमन नाउन. पीटी, हेडेक, नॉईज, शेम आणि प्लेजर हे काय आहेत, आपले ऍब्स्ट्रॅक्ट नाउन आहे, बरोबर. हे आपले भाववाचक नाम आहे, पण त्यांच्या आधी तुम्ही काय करू शकताय, आर्टिकल ए वापरू शकताय. बरं, पीटीची सुरुवात प पासून होते, हेडेकची ह पासून, नॉईजची न पासून, शेमची श पासून, प्लेजरची प पासून. आर्टिकल काय वापरला, ए वापरलाय. काय वापरलाय, ए वापरलेला आहे, बरोबर. येस. बुक ब ने सुरुवात होते, कॅट क ने सुरुवात होते, म्हणजे कशाने होते, मराठी व्यंजनाने सुरुवात होते. कशाने सुरुवात होते, मराठी व्यंजनाने सुरुवात होते, म्हणून त्यांच्या आधी काय वापरतोय आपण, आर्टिकल ए वापरतोय. क्लिअर. मराठी स्वराने सुरुवात झाली तर त्या नामांच्या आधी काय वापरतो, आर्टिकल ॲन वापरतो. क्लिअर. पुढे बघा, ऍब्रिव्हेशन. आता ऍब्रिव्हेशन म्हणजे काय, तर या ऍब्रिव्हेशनला आपण शॉर्ट फॉर्म असे म्हणतो. काय म्हणतो ऍब्रिव्हेशनला, शॉर्ट फॉर्म. ऍब्रिव्हेट याचाच अर्थ काय होतो, शॉर्ट होतो. बघा, ऍब्रिव्हेशन जर तुम्ही बघताय, ऍब्रिव्हेट बऱ्याच वेळेस सिनॉनिम पण याचे विचारले जातात. ऍब्रिव्हेट सिनॉनिम पण विचारले जातात, तर ते पण सांगते. ऍब्रिव्हेटचा सिनॉनिम होतो शॉर्टन. ओके, काय होतो, शॉर्टन असा होतो, किंवा अब्रिज आपण घेतो बघा, अब्रिज, इट इज ऑल्सो सिनॉनिम. तर सिनॉनिम मध्ये पण ऍब्रिव्हेट वर्ड बऱ्याच वेळेस विचारला जातो. अँटोनिम जर तुम्ही बघितले तर याचा अँटोनिम होतो एक्सपांड, म्हणजे वाढवणे, किंवा लेनदेन पण त्याचा अँटोनिम होतो. ओके, ऍब्रिव्हेटचा अँटोनिम लेनदेन पण होतो. आता आर्टिकल मध्ये उगाच काय चाललंय ते विचारलं जातं, म्हणून लक्षात ठेवा. एक्सपांड, लेनदेन, किंवा एनरिच आहे, एलिव्हेट आहे, वाढवणे. ओके, तर हे त्याचे काय अँटोनिम्स. बरं, लक्षात घ्या. मुद्द्याकडे येऊया. एमपी म्हटलेलं आहे, तर याचा फुल फॉर्म नाही वाचायचा, याला वाचताना असंच एमपी असं वाचायचं. सुरुवात कशाने झाली, ए ने, म्हणून आर्टिकल ए वापरलं. बीए म्हटलं बघा, ब ने सुरुवात होते तर आर्टिकल ए. एसपी, ए ने सुरुवात होते तर एनएसपी. सीएस, स ने सुरुवात होते तर असीए. एमएससी, ए ने सुरुवात होते तर एनएमएससी. पीएचडी, प ने सुरुवात होते तर पीएचडी. एचएससी, ए व्यंजन आहे ना, आर्टिकल ए. बीएड, ब ने सुरुवात होते, आर्टिकल ए. एफआयआर, ए ने सुरुवात होते, आर्टिकल काय, ॲन आला. आर्टिकल काय आला, ॲन आला. सो जेव्हाही ऍब्रिव्हेशन फॉर्म, जेव्हाही शॉर्ट फॉर्म्स तुम्हाला दिलेले असतात, त्याची उच्चाराची सुरुवात जर मराठी व्यंजनाने होत असेल तर नक्कीच त्याच्या आधी
आर्टिकल ए वापरायचा, मराठी स्वराने होत असेल तर आर्टिकल अँड वापरायचा. नेक्स्ट बघा, युरो, युनिट, युनियन, युनिफॉर्म, युनिव्हर्सिटी, युजफुल, युनिकॉर्न, युनिव्हर्सल दिलंय. आता या सगळ्यांची सुरुवात जी आहे ना ते यू ने होते, बट द प्रोनाउन्सिएशन स्टार्ट विथ द मराठी कन्सोनंट यू. पण त्यांचं प्रोनाउन्सिएशन जे आहे तर मराठीतील व्यंजन यू ने सुरू होतंय. सो बिफोर ऑल दिस वर्ड वी यूज आर्टिकल ए. ओके, सो या शब्दांची जी सुरुवात आहे, या शब्दांची सुरुवात जरी यू ने झालेली असेल, ई ने झालेली असेल मित्रांनो, तरी यांच्या उच्चाराची सुरुवात ही मराठी व्यंजनाने होत आहे. म्हणून त्याआधी आपण ए वापरलाय. अ युरो, अ युनिट, अ युनियन, अ युनिफॉर्म, युनिव्हर्सिटी, युजफुल, अ युनिकॉर्न, अ युनिव्हर्सल. आता युनिव्हर्सिटी मध्ये खूप विद्यार्थी कन्फ्युज होतात. इनफॅक्ट एक्झामला बऱ्याच वेळेस युनिव्हर्सिटीचा क्वेश्चन विचारला जातो. बघा, आय स्टडीड इन डॅश युनिव्हर्सिटी असं जर सेंटेन्स दिलेलं असेल तर इथे कुठली निश्चित युनिव्हर्सिटी दिलेलं नाहीये, तर तुम्ही आर्टिकल ए घेऊ शकता. पण जर असं म्हटलं आय स्टडीड इन द पुणे युनिव्हर्सिटी, जर मी पुणे युनिव्हर्सिटी इथे लिहिलं, मी पुणे युनिव्हर्सिटी मध्ये शिकलीये, स्पेसिफिक युनिव्हर्सिटी जर दिलेली असेल देन वी यूज दी आर्टिकल द. तेव्हा काय वापरणार आपण? आर्टिकल द वापरणार. पण जर कुठलीच युनिव्हर्सिटी दिली नाहीये तर हे काय होऊन जातं? इनडिफायनाइट होऊन जातं. आणि जर इनडिफायनाइट होतं देन वी यूज दी आर्टिकल ए बिफोर दी इनडिफायनाइट नाउन. पुणे युनिव्हर्सिटी दिलं देन डिफायनाइट युनिव्हर्सिटी present in the sentence or given in the sentence, then we use the definite article the. तर हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे for the exam point of view. No article before material or abstract noun. Okay, I already explained it. So no article before material or abstract noun. जे मटेरियल नाउन आहे किंवा जे ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे त्याच्या आधी आपण आर्टिकल द वापरत नाही. वॉटर इज लाईफ म्हटलंय बघा, तर वॉटर मटेरियल नाउन आहे, त्याच्या आधी आर्टिकल वापरलं नाही. द वॉटर इन दॅट बॉटल इज इम्प्युअर, पण इथे वॉटर कसं दिलेलं आहे? स्पेसिफिक दिलेलं आहे. कुठलं स्पेसिफिक वॉटर? त्या बॉटल मधलं स्पेसिफिक वॉटर. हे स्पेसिफिक दिल्यामुळे आपण काय वापरला? आर्टिकल द वापरला. सिल्वर इज अ गुड कंडक्टर, कॉमनली म्हटलं की सिल्वर गुड कंडक्टर, मटेरियल नाउन आहे, सो त्याच्या आधी आर्टिकल वापरलं नाही. पण द सिल्वर ऑफ पीएनजी इज पॉप्युलर इन पुणे. कुठलं सिल्वर? पीएनजीचं स्पेसिफिक सिल्वर म्हटलं तर जेव्हाही मटेरियल नाउन किंवा ऍबस्ट्रॅक्ट नाउन विशिष्टपणे दर्शवलेलं असेल तेव्हा तुम्ही काय करू शकतात? आर्टिकलचा यूज, आर्टिकल द चा यूज त्याच्या आधी करू शकतात. तर सिल्वर ऑफ पीएनजी इज पॉप्युलर इन पुणे म्हटलं तर सिल्वरच्या आधी आर्टिकल द का आलाय? कारण ते स्पेसिफिक दर्शवत. विजडम इज ग्रेट व्हर्च्यू, विजडम ग्रेट व्हर्च्यू, त्याच्या आधी आर्टिकल येणार नाही बिकॉज इट इज दी ऍबस्ट्रॅक्ट नाउन. पण इथे विजडम ऑफ बिरबल म्हटलं, विजडम ऑफ बिरबल, कोणाचं विजडम? बिरबलचं स्पेसिफिक व्यक्तीचं डिफायनेटली सांगितलेलं आहे. कोणाचं? बिरबलचं. सो वी यूज दी आर्टिकल द बिफोर दी विजडम. सो जेव्हा तुम्हाला स्पेसिफिकली सांगितलेलं असेल तर तुम्ही आर्टिकल द वापरायचा असतो. ठीक आहे, चलो. हा जो रूल आहे 2 मिनिटात लिहून घ्या, 1 मिनिट थांबते. राईट डाऊन फास्ट. ओके, डन. ओके, सो आपण बघितलं की ऍबस्ट्रॅक्ट नाउन आणि मटेरियल नाउनच्या आधी जो आहे तो आपण आर्टिकल ए किंवा अँड जो आहे तो यूज करत नाही.
मग तसं प्रॉपर नाउन जरी वाक्यात दिलेला असेल, म्हणजे काय की विशेष नाम जरी तुम्हाला वाक्यात दिलेलं असेल, तर त्या विशेष नामाच्या आधी देखील तुम्ही काय करत नाही, तर आर्टिकल ए किंवा अँड जो आहे तो सेंटेन्स मध्ये यूज करत नाही. म्हणजे मी अरुचिता लिहू शकते का? नाही लिहू शकत आहे. बरोबर. मी इंडिया लिहू शकते का? सॉरी, अँड इंडिया लिहू शकते का? नाही लिहू शकत. महाराष्ट्र लिहिता येणार आहे का? नाही लिहिता येणार आहे. बरोबर. सो प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल येत नाही. पण असे नाउन जे एकमेव आहेत, जसं की तुम्ही द सन म्हणू शकताय, तुम्ही द अर्थ म्हणू शकताय, बरोबर. तुम्ही द मून म्हणू शकताय, तुम्ही द हिमालया म्हणू शकताय, बरोबर. तुम्ही द गंगा म्हणू शकताय. तर स्पेसिफिक असेल देन वी यूज द आर्टिकल द बिफोर द प्रॉपर नाउन. बघा, मिस्टर साहिल इज माय फ्रेंड, मिस्टर साहिलच्या आधी आर्टिकल नाहीये. राज इज माय ब्रदर, आर्टिकल नाहीये. राज इज अन अरिजित ऑफ अवर विलेज, इथे आर्टिकल अँड का वापरलंय? कारण नाउन मध्ये पण आपण बघितलंय की जेव्हा एखादं नाम उपमा देण्यासाठी वापरलं जातात, देन वी यूज द आर्टिकल बिफोर इट, देन वी यूज द आर्टिकल ए और अँड बिफोर इट. इथे राजला अर्जितची उपमा दिलेली आहे म्हणून आपण अँड अर्जित म्हटलं, कारण अर्जित इथे कॉमन नाउन सारखं काम करतोय. सचिन माय फ्रेंड इज अ न्यूटन, सचिन माझा मित्र न्यूटन, उपमा दिलेली आहे. ओके, कोण आहे सचिन? न्यूटन आहे. उपमा दिली म्हणून आपण आर्टिकल ए वापरलं. पण इथे पण म्हटलंय सचिन माय फ्रेंड इज द न्यूटन ऑफ माय क्लास, क्लास मधील स्पेसिफिक आहे, इथे डिफायनाइट आहे, क्लास मधील एकमेव आहे तो असं दर्शवलं. सो वी यूज द आर्टिकल द बिफोर द न्यूटन. ठीक आहे. तर हे रूल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत मित्रांनो. काय काय सांगितलंय बघा, की आर्टिकल ए आणि अँड जो आहे तो आपण सिंग्युलर काउंटेबल नाउनच्या आधी वापरतो, पहिला रूल. दुसरा रूल सांगितला की आर्टिकल अँड केव्हा वापरायचा? जेव्हा शब्दाच्या उच्चाराची सुरुवात ही मराठी स्वराने होणार आहे. तिसरा रूल सांगितला की शब्दाच्या उच्चाराची सुरुवात मराठी व्यंजनाने होत असेल तर आर्टिकल ए वापरा. चौथा रूल, नाउनच्या आधी आर्टिकल ए वापरू शकतात, ऍडजेक्टिव्हच्या आधी आर्टिकल ए येतो पण नाउन साठी येतो, ऍडवर्बच्या आधी आर्टिकल ए येतो पण नाउन साठी येतो, बरोबर. ऍबस्ट्रॅक्ट नाउन, मटेरियल नाउन याच्या आधी आर्टिकल ए किंवा अँड येत नाही, आर्टिकल द स्पेसिफिक असेल तर वापरू शकतात. प्रॉपर नाउनच्या आधी आर्टिकल ए किंवा अँड येत नाही, पण उपमा देण्यासाठी असेल, स्पेसिफिक असेल तर वापरू शकतात, बरोबर. ऍब्रिव्हेशन सांगितलं, ऍब्रिव्हेशनचं सुद्धा आर्टिकल जे वापरणार आहात ऍब्रिव्हेशनच्या पुढे, तो सुद्धा तुम्हाला कसा वापरायचा? त्याच्या प्रोनाऊन्सिएशन वरूनच वापरायचा आहे. तर हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं आहे. भरपूर सारे रूल्स जे आहे ते तुम्हाला मी एक्सप्लेन केलेले आहेत. ते स्पेसिफिक असेल, ओके. युनिव्हर्सिटी वाला लक्षात ठेवा, यांची सुरुवात जरी यू या लेटरने होते तरी प्रोनाऊन्सिएशन मराठी व्यंजनाने होते, म्हणून त्याच्या आधी आर्टिकल एच आपण वापरतो, अँड वापरत नाही. शॉर्ट फॉर्मचा रूल तुम्हाला सांगितला मी. मटेरियल ऍबस्ट्रॅक्ट नाउनच्या आधी आर्टिकल ए अँड वापरायचं नाही. त्याचे एक्सेप्शन्स कुठले आहे ऍबस्ट्रॅक्ट नाउनचे ते आपण डिस्कस केले. हा रूल तुम्ही लिहून घेतलेला आहे, ठीक आहे. येस. तर काउंटेबल नाउन प्लुरल असेल किंवा अनकाउंटेबल नाउन सिंग्युलर असेल, त्यांच्या आधी पण आर्टिकल ए किंवा अँड वापरायचा नसतो. स्पेसिफिक असेल तर आर्टिकल द वापरू शकता. सो आज आपण इथे थांबूयात आणि पुन्हा भेटूयात उद्याच्या सेशनमध्ये. थँक्यू सो मच एव्हरीवन.